छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुनरात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 असंभव. समजा पूनमलाच आपण इथे आणलं तर म्हणजे आपल्याला तिची काळजी घ्यायला सोपं जाईल आणि तिलाही सोबत होईल ना. घोडबंदरला जा, अलिबागला जा, पण येऊर सोडून कुठे जा. अलिबाग बेस्ट, मस्त. दोघींपैकी कोण कोणाला नाचवतंय हेच कळत नाही. किंवा एकाच वेळी त्या दोघींनाही आपल्या तालावर नाचवणारी तिसरीच कोणीतरी व्यक्ती आहे. घे. थँक्यू. आई, पूनम काकूची तब्येत आता कशी? हो, बरी आहे. आज डिस्चार्ज मिळणार आहे तिला. तेच वंस काय विचारत होत्या, म्हणजे आता डिस्चार्ज मिळतोय ना पूनमला, तर तिला एकटी ठेवणं बरोबर नाही, तर तिच्याकडे राहायला जाऊ का असं म्हणत होत्या. मी सांगितलं त्यांना की आपण आधीशी बोलूया आणि मग ठरवूया काय ते म्हणून. आपण पूनम काकूला इथे आणलं तर? माझ्याही मनात एकदा तसंच आलं, पण ते जास्त सोपं आणि सेफ असेल तिच्यासाठी, आपल्यासाठी आणि कुसुमात्यासाठी सुद्धा. पण तिला पटायला हवा. ठीक आहे, बघू. तिची त्या घरासाठी जास्त अटॅचमेंट आहे. हो म्हणाली तर प्रश्नच नाही, नाही म्हणाली तर मग जाऊ दे कुसुमात्याला. कारण पूनम काकूच्या या कंडिशनमध्ये कुसुमात्याला जाऊ नको असं सांगणं बरोबर नाही दिसणार. आणि तशी सुलेखा इथे नाहीच आहे. मग विचारपूस करायला, काही हवं नको बघायला आपण येऊन जाऊ नसूच. हो ना, मलाही तसंच वाटतं. ठीक आहे. आई, आणखी एक सांगायचं होतं. मी डॉक्टर विराज सामंतना भेटलो होतो ना, त्यांची मुलगी पियू एकटी असते. तर मी त्यांना म्हटलं की तिला इथे येऊ दे राहायला, चालेल ना? अरे चालेल की, त्यात परवानगी काय मागायची. येऊ दे ना, येऊ दे तिला. थँक्यू.
कशासाठी आला असेल हा? असाच की संशय म्हणून? आणि संशय आला असेल तर तो कशामुळे? कोणाची पाळत तर नसेल ना? सावध हो सुलेखा, सावध हो. जगातल्या सगळ्यात धोकादायक ठिकाणी आहेस तू. काहीतरी बंदोबस्त करायला हवाच. वाघाच्या गुहेत राहून वाघाच्या बछड्याशी लढणं सोपं नाही. बछड्याशी लढण्यापेक्षा वाघालाच मर्जीत ठेवायला हवं. अगं हो, काहीही त्रास झाला नाही. हो, सगळं व्यवस्थित पार पडलं. आणि पूनमची तब्येत आहे बरी आता. हो, काळजी करू नको. मी पोचतो वेळेवरती. हा, ठीक आहे. सावकाश. वसुलाचा फोन. हो ना. काय नाही, चौकशी करत होती. सगळं झालं ना व्यवस्थित? ॲम्ब्युलन्सचा काही त्रास वगैरे झाला नाही ना, वगैरे वगैरे. मधुभाऊजी, हॉस्पिटल अगदी 5 स्टार असलं तरी घरीच बरं वाटतं. खरंय तुझं. म्हणूनच सकाळपासून डॉक्टरांकडे हट्ट धरून बसली होती. आता मी बरी आहे, मला घरी जाऊ द्या ना. काय पुन्हा माहितीये का, हॉस्पिटलमध्ये असलं की त्यांचं लक्ष असतं आपल्यावरती. आपल्याला काही हवं नको बघायला लागत नाही, ते बघतात सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला सुरक्षित वाटतं ग तिकडे. असेल हो, पण मला खूप घुसमटल्यासारखं होत होतं तिकडे. बर, मी काय म्हणतो, आपण आता एक यातलं सुवर्ण मध्य काढूया. मग तू आमच्याकडे येऊन का राहत नाही? म्हणजे तुझ्याकडे लक्ष द्यायला कोणी ना कोणीतरी घरामध्ये असतंच. आणि तुलाही असं एकटं एकटं वाटणार नाही. मला पटतंय दादाचं म्हणणं. तू काही नाही, तू फक्त आराम करायचा, बाकी सगळं आम्ही बघतो. अगं ते हॉस्पिटलवाले सुद्धा लाजतील आमची सेवा बघून. नाही, तुमचं बरोबर आहे, कळतंय मला तुमचं म्हणणं. पण खरं सांगू का मधुभाऊजी, मला हे घर नाही सोडवत हो. आईच्या, बाळच्या, निखिलच्या खूप आठवणी आहेत या घरात. त्या आठवणी मला एकटेपणा नाही जाणवू देत. सो सॉरी, पण तुमची कल्पना चांगली आहे. पण काही प्रॉब्लेम नाही. तुझ्यावरती कसलीही जबरदस्ती नाहीये. तुला जिथे बरं वाटेल ना तिथे राहतो. कुसुम, तू राहा माहिती. हो चालेल, मी तेच म्हणत होते. हे म्हणजे सगळं बघता येईल ना, खाण्यापिण्याचं तिच्या, नाही का? हे मलाही तिची सोबत होईल आणि तिलाही माझी. आम्ही छान गप्पा मारत बसू. काय ग पुन्हा? आणि काही लागलं तर फोन कर. हो, तसं काही फार लांब नाहीये. आमच्यापैकी कोणी ना कोणीतरी चक्कर मारेल रोज. काळजी करू. चला मग मी निघू. चल, टेक केअर. नाही तू पड पड. नीट राहा. चल कुसुम, निघतो मी. नीट जा. काय ग पूनम, आता छानशी लापशी आणते. नको कुसुमताई. नको काय नको, आणते. डॉक्टरांनी काय सांगितलंय? पण नकोय मला. थांब थांब, आलेच मी. आई आई ग बाई. छान झालंय, शिकताय हळूहळू माझ्याकडे. मग काय गुरुदक्षिणा हवी आहे गुरूंना? बघा, विचार करून घ्या. मी साधं काही नाही मागणार. सांगून तर बघ. नक्की? जस्ट से इट बेबी.
मग मला कधी नेताय शुभ्रा काकूंकडे? बघू, सांगेन मी तुला. कधी? सांगेन, नक्की सांगेन. असं काय करता बाबा? वाड्यावर जाताना तुम्ही किती उत्साहात होतात आणि आता काय झालंय? तेच तर सगळे आहेत. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? मी नाही करणार मस्ती तिथे. तसं काही नाहीये पिऊ. तसं नसेल पण काहीतरी आहे. आधी काका तर तुमचा फ्रेंड आहे ना, मग काय प्रॉब्लेम आहे? पूनम काकूंना हॉस्पिटलमध्ये ठेवलंय ना, त्यांची खूप धावपळ होत असेल. पण शुभ्रा काकू तर सांगत होती की आज त्यांना डिस्चार्ज मिळणार आहे. पिऊ, नको ना हट्ट करू. तुला सांगितलं ना मी तुला घेऊन जाईन. नाही, तुम्हाला नसेल न्यायचं तर मी नाही करणार परत हट्ट. पण बाबा, मला नक्की कारण सांगा ना काय ते. कारण असं खरंच काही नाहीये पिऊ, पण मला एकदा आईशी बोलावं लागेल. तिच्याशी बोलतो आणि सांगतो तुला. हां, घ्या. कशी आहे पूनम आता? बरी. औषधाने फिजिकली ती सावरेल याच्यात काही शंका नाही. पण मनामध्ये जोपर्यंत सुलेखाचे विचार आहेत तोपर्यंत खंबीर होणं कठीण आहे. ते होईल हो हळूहळू. पण आता एक बरं आहे, वंश तिथे आहेत ना, त्यामुळे पूनमला निदान एकटं एकटं तरी वाटणार नाही. तिच्या खाण्यापिण्याची काही काळजी नाही. हां, पण एका गोष्टीची काळजी आहेच, सुलेखा. म्हणजे आत्ता पूनमला बरंच नाही आहे, त्यामुळे आपल्याकडे काही पर्यायच नाही. नाहीतर वंसनचं तिथे राहणं. ते माझ्याही मनात तो विचार आला होता, पण तिला असं लगेच इथे बोलणं बरं नाही दिसत ना. हो, तेही खरंच आहे. पण आधीनी या बाबतीत समजूतदारपणा दाखवला ते एक बरं झालं. हो ना. मला एकदा वाटलं होतं की मागे तू जेव्हा तिथे निघाली होतीस तेव्हा जसं वागला होता तसा पुन्हा वागतोय की काय. नाही, पण नाही. सगळा विचार करून शेवटी तरी परवानगी दिली. आधीचा हा गुण मला खूप आवडतो. मी त्याला नक्की कळतं की कुठे फर्म राहायचं, कुठे सॉफ्ट राहायचं. व्यवस्थित कळतं त्याला. आपण सगळे मिळून आता एकच गोष्ट करू शकतो, रोज त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं, बस. का ग, अजून चेहराचा टेन्स का? सगळं व्यवस्थित चाललं ना की मनातली धाकधूक जास्तच वाढते. म्हणजे आता सुलेखा नाहीये, म्हणजे ती बेपत्ता आहे, कुठे ना कुठेतरी असेलच ना. ती ज्या अर्थी समोर येत नाही त्या अर्थी काही ना काहीतरी तिच्या मनात शिजत असेल, त्याचीच काळजी वाटते. एक सांगू तुला, ही पृथ्वी आहे ना,
फिरत असते. पण रोज कुठे ना कुठेतरी ज्वालामुखी होत असतात, भूकंप होत असतात, पूर येत असतात. पण या सगळ्याला घाबरून ती कधी फिरायचं थांबवते का? नाही ना. तसंच आहे आपलं. आपण चालत राहायचं. चहा घेणार ना थोडा? घे. आणते. अभिमानची लुडबुड वाढायला लागली आणि मला काही करायचं असून सुद्धा मी करू शकत नाहीये, कारण त्याच्या मनावर माझा ताबा नाही. अभिमानला रोखायला मला माझ्या मुठीतलं कोणीतरी हवंय, आणि तो यशवंतराव सोडून आणखी कोण असणार? त्याच्या मनावर मी ताबा मिळवते आणि लवकरच तो पूर्णपणे मिळवेन. मग त्याला भावल्यासारखं नाही नाचवून अभिमान समोर पहाड म्हणून उभं केलं तर नावाची सुलेखा नाही. बोल, काय झालं? काल फार्म हाऊसवर गेलो होतो. शाबास. तिथे कोणीही नव्हतं. असं कसं होईल? वॉचमनला विचारलंस? वॉचमनही नव्हता. अरे अभिमान, आपण तिथे वॉचमन ठेवलाय. त्याच्यावर वॉच ठेवायला तर आणखीन एक वॉचमन ठेवा. तिथे कोणीही नव्हतं. सगळं व्यवस्थित मॅनेज केलं. मॅनेज केलंय? कोणी? कोणी म्हणजे बांनी. प्रॉब्लेम काय ना परमेश्वर काका, ते माझे वडील आहेत रे. त्याच्यामुळे माझ्या मनात काय चाललंय हे त्यांना आधीच कळलेलं असतं. तू शांत शांत होतो. मागे त्यांचा पाठलाग केला तेव्हा चकवलं. आता फार्म हाऊसवर गेलो तर हे असं. बा काय, बांचं नख सुद्धा तिथे. एक मिनिट. बांचं नख नाही, पण ही एक नेलपेंटची बाटली सापडली मला आपल्या फार्म हाऊसवर.